आपण या लेक्चरमध्ये बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग चा नेक्स्ट पार्ट आपण या ठिकाणी घेणार आहोत युनिट नंबर 1 मध्ये. तर लास्ट लेक्चरला आपण जो 1A होता फ्लुइड आउटकम्स तो आपण पाहिला. त्यानंतर आपण एन्थॅल्पी ची डेफिनेशन पाहिली. आपण आज या लेक्चरमध्ये वर्क म्हणजे काय ते पाहणार आहोत. तर सुरुवातीला वर्क हे जे तुम्हाला झालेलं आहे फिजिक्समध्ये, तर ते मी तुम्हाला त्याची डेफिनेशन सांगतो. वर्क इज डन ऑन ऑब्जेक्ट व्हेन फोर्स ॲक्ट ऑन इट इन द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन. आणि वर्क डनचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्स इंटू डिस्टन्स. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय एक ऑब्जेक्ट आहे किंवा एक बॉडी आहे, ज्या बॉडीवरती मी काय करतोय, एक फोर्स एक्झर्ट करतोय. या ठिकाणी दिसतंय एक फोर्स एक्झर्ट केलेला आहे F. मग तो फोर्स एक्झर्ट केल्यानंतर दिसतंय या ठिकाणी F हा फोर्स काय केलेला आहे, इथे एक्झर्ट केलेला आहे. हा F हा फोर्स ह्या बॉडीवरती अप्लाय केल्यानंतर ती बॉडी काय होते, एका ठिकाणाहून सुरुवातीला ती या ठिकाणी असते, या ठिकाणाहून ती दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी जाते. समजतंय? मग तो जो फोर्स आहे तो देखील काय होतो, तो या ठिकाणाहून तो दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी येतो. तो फोर्स म्हणजे हा फोर्स काय झाला, एक मूव्ह झालाय थ्रू अ डिस्टन्स. समजतंय? किंवा आपण असंही म्हणू शकतो की जर एखाद्या बॉडीवरती आपण फोर्स एक्झर्ट केला आणि ती बॉडी काय होते, मूव्ह होते त्या फोर्सच्या डायरेक्शनने. तिचं जर मोमेंट होत असेल म्हणजे ह्या डायरेक्शनने पहा, या ठिकाणी मी हॉरिझॉन्टल डायरेक्शनने फोर्स एक्झर्ट करतोय F, त्याची डायरेक्शन देखील या ठिकाणी दिसते तुम्हाला. मग त्याच डायरेक्शनने ती बॉडी काय होते, पुढे पुढे या ठिकाणी जात असते. समजतंय? मग त्यावेळेस आपण त्या ठिकाणी म्हणतो त्या बॉडीवरती काहीतरी वर्क डन झाले. कधी म्हणायचं, जर फोर्स आपण अप्लाय केला आणि त्या फोर्सच्या डायरेक्शनने तर त्या बॉडीचं डिस्प्लेसमेंट झालं. समजतंय? सुरुवातीला सपोज या ठिकाणी पहा, ही भिंत जी एक एज आहे या ठिकाणी होती आणि ती एज नंतर मूव्ह होऊन ती या ठिकाणी आलेली आहे. मग तिने जे डिस्टन्स मूव्ह केलेलं आहे ते डिस्टन्स किती आहे, L. समजतंय? या ठिकाणी दाखवलंय L हे डिस्टन्स काय झालं त्या बॉडीने, तेवढं त्या बॉडीचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेलेली आहे. ते डिस्टन्स जे तिने ट्रॅव्हल केलेलं आहे त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. ओके. मग त्या बॉडीचं L नी डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. मग जर आपण एखाद्या बॉडीने फोर्स एक्झर्ट केला आणि त्याच फोर्सच्या डायरेक्शनने जर त्या बॉडीचं डिस्प्लेसमेंट होत असेल किंवा ती बॉडी मूव्ह होत असेल तर त्यावेळेस आपण त्या बॉडीवरती काहीतरी वर्क डन होतंय असं आपण म्हणतो. आणि हा वर्क डनचा जो फॉर्म्युला आहे त्याचा फॉर्म्युला आहे, हा जो फोर्स आपण अप्लाय करतो बॉडीवरती तो असणार आहे F. तो फोर्स, त्या फोर्सला मल्टिप्लाय करायचं, ते डिस्टन्स ज्या डिस्टन्सने ती बॉडी मूव्ह होईल ते डिस्टन्स आहे सपोज L. मग ह्या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट तर आपल्याला काय मिळेल, वर्क मिळेल. त्या बॉडीवरती किती वर्क होते. समजलं? वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे ते. वर्क डन म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर या ठिकाणी बॉडीवरती अप्लाय होणारा फोर्स होता F आणि त्याचं डिस्प्लेसमेंट झालं किंवा ती बॉडी मूव्ह झाली L एवढ्या डिस्टन्सनी त्याच फोर्सच्या डायरेक्शननी. तर त्यावेळेस आपण त्या बॉडीवरती काहीतरी वर्क डन घडतंय असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. आणि त्या वर्क डनचा फॉर्म्युला आहे वर्क डन W इज इक्वल टू अप्लाइड फोर्स F अँड डिस्प्लेसमेंट L. समजतंय या ठिकाणी?
तर ही होती डेफिनेशन वर्क डनची, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. और वर्क इज सेड टू बी डन ऑन ऑब्जेक्ट व्हेन, या ठिकाणी काहीतरी वर्क घडतंय, आपण असं कधी म्हणतो वर्क इज सेड टू बी डन ऑन ऑब्जेक्ट व्हेन अ फोर्स ऍक्ट ऑन इट. जो फोर्स त्या बॉडीवरती ऍक्ट होतोय तो काय होतो, तो ज्या डायरेक्शनने ती बॉडी मूव्ह होते, मोशनमध्ये येते, त्या डायरेक्शनचा फोर्स जर ऍक्ट होत असेल, म्हणजे त्या फोर्समध्ये ती बॉडी त्याच डायरेक्शन जर मूव्ह होत असेल, तर त्यावेळेस आपण असं म्हणतो वर्क इज सेड टू बी डन. किंवा आपण असंही म्हणू शकतो हा फोर्स देखील काय होणार आहे, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातोय, म्हणजे हा फोर्स या ठिकाणी येईल. समजते, सुरुवातीला हा जो फोर्स आहे तो या ठिकाणी होता, तो फोर्स आता इथे गेला, म्हणजे फोर्स काय झाला, एक मूव्ह झाला थ्रू द डिस्टन्स. देन वी कॅन से वर्क इज सेड टू बी डन ऑन द ऑब्जेक्ट. ओके, समजताय. त्यानंतर नेक्स्ट, आता या ठिकाणी वर्क डन तुम्हाला समजलं. आता मी तुम्हाला सांगतो थर्मोडायनॅमिक वर्क म्हणजे काय. थर्मोडायनॅमिक वर्क हे झालं फिजिक्स मधली डेफिनेशन. ओके, आता मी सांगतो तुम्हाला मेकॅनिकल मधली जी थर्मोडायनॅमिक वर्क म्हणजे काय असतं, जे बेसिक मेकॅनिकल मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे वर्क डनची डेफिनेशन, ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ओके, आता वर्क म्हणजे काय असतं. सपोज या ठिकाणी एक सिस्टीम आहे, दिसतंय, आणि ही सिस्टीमची बाउंड्री आहे, म्हणजे हे जो मी तुम्हाला बाउंड्री रेक्टँग्युलर बॉक्स काढलाय, त्या बॉक्सच्या आतमध्ये काय असेल, एक सिस्टीम असेल. समजतंय, त्या बॉक्सच्या आतमध्ये काय आहे, सिस्टीम आहे. ओके, मग ही जी सिस्टीम आहे, या सिस्टीमची जी बाउंड्री आहे, म्हणजे सपोज या ठिकाणी सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंट आपण जर घेतली, सिलेंडर अँड पिस्टन अरेंजमेंट, या ठिकाणी तुम्हाला सिलेंडर दिसतोय आणि या ठिकाणी हा पिस्टन आहे. समजतंय, त्या सिलेंडरमध्ये जर आपण गॅस त्या ठिकाणी भरलेला असेल सिस्टीम मध्ये, मग जर आपण ह्या गॅसला जर हीट एनर्जी सप्लाय केली, जर आपण या ठिकाणी हीट एनर्जी सप्लाय केली क्यू एवढी अमाऊंट मध्ये त्या गॅसला, तर त्या ठिकाणी तो गॅस काय होईल, तापेल. तापल्यानंतर तो प्रसरण पावेल. प्रसरण पावल्यामुळे तो गॅस काय होईल, वाढत जाईल, आणि त्या आतमध्ये जो गॅस आहे त्या सिलेंडर मधला, त्या गॅसचं टेम्परेचर पण वाढेल. हीट एनर्जी आपण सप्लाय केल्यामुळे गॅस तापला जाईल, म्हणजे त्याचं टेम्परेचर वाढेल, तसंच त्याचं प्रेशर देखील काय होईल, वाढेल. म्हणजे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे, तसंच त्या गॅसचं प्रेशर देखील इन्क्रीज होणार आहे. आणि त्या गॅसचं प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळे तो गॅस काय करेल, या ठिकाणी जो पिस्टन आहे त्या पिस्टनच्या वॉलवरती काय करेल, एक प्रेशर एक्झर्ट करेल. समजतंय, मग ही जी वॉल आहे ती तुम्हाला दिसते, त्या वॉलचं काय होईल, एक डिस्प्लेसमेंट होईल. दिसतंय, म्हणजे सुरुवातीला ती या ठिकाणी होती, त्यानंतर त्या ठिकाणी गॅसने त्यावरती प्रेशर एक्झर्ट केल्यामुळे ती त्याची पोझिशन काय होते, चेंज करते, ती या ठिकाणी जाईल. समजतंय, म्हणजे गॅस जो काही फोर्स एक्झर्ट करतो, प्रेशर फोर्स, त्या प्रेशर फोर्समुळे ही जी बाउंड्री आहे, समजतंय, त्या बाउंड्रीचा एक पार्ट आहे पिस्टन. समजतंय, मग जो पार्ट आहे पिस्टन बाउंड्रीचा, तो काय झाला, डिस्प्लेस झाला, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेला. समजतंय, म्हणजे बाउंड्रीचा एक पार्ट जो काय आहे तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेला, का, त्याची मुवमेंट झाली बिकॉज ऑफ प्रेशर फोर्स, म्हणजे त्या फोर्समुळे, म्हणजे त्या ठिकाणी फोर्स देखील आहे आणि त्या ठिकाणी त्याचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे त्या फोर्समुळे त्या बाउंड्रीचा. तर या ठिकाणी जे वर्क डन होत आहे त्या वर्क डनला आपण म्हणतो थर्मोडायनॅमिक वर्क.
समजलं थर्मोडायनामिक वर्क काय आहे ते? समजतंय? आणि हा जो गॅस आहे तो एक्सपांड होतोय, तो प्रसरण पावतोय, त्यामुळे तो काय करतो, एक प्रेशर एक्झर्ट करतो वॉलवरती पिस्टनच्या, आणि पिस्टनला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तो ढकलतो, पुढच्या साईडला तो ढकलतो. ज्या डायरेक्शनने तो फोर्स एक्झर्ट होतोय त्याच डायरेक्शनने तो पिस्टन पुढे जाणार आहे. समजतंय? मग या ठिकाणी जे काही वर्क डन होते त्या वर्क डनला आपण म्हणतो थर्मोडायनामिक वर्क. वर्क म्हणजे काय, एक ट्रान्झिएंट फॉर्म आहे एनर्जीचं, म्हणजे एनर्जीचं जे बदलतं रूप असतं त्याला आपण वर्क म्हणू शकतो. म्हणजे एनर्जीचंच एक रूप आहे वर्क, त्यामुळे वर्कला आपण काय म्हणतो, इट इज अ ट्रान्झिएंट फॉर्म ऑफ एनर्जी. आणि वर्क हे घडतंय, आपण असं कधी म्हणतो वर्क इज सेड टू बी डन व्हेन फोर्स मूव्ह थ्रू द डिस्टन्स. ज्यावेळेस फोर्स एका डिस्टन्सने काय होतं, मूव्ह होतं, त्यावेळेस त्या ठिकाणी काहीतरी वर्क डन होते असं आपण समजतो. या ठिकाणी पहा, हा जो प्रेशर फोर्स होता वॉलवरती, तो वॉलला घेऊन काय झाला, दुसरीकडे मूव्ह झाला. समजतंय? तो वॉलला घेऊन काय झाला, तो फोर्स दुसरीकडे मूव्ह झाला. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला? त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे तो फोर्स काय झाला, मूव्ह झाला थ्रू द डिस्टन्स, देन वी कॅन से देयर इज वर्क इज डन. त्या ठिकाणी काहीतरी वर्क डन करते असं आपण म्हणत असतो. त्यानंतर हा वर्क डनचा जो फॉर्म्युला आहे तो आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग या ठिकाणी जो काही फोर्स आहे तो फोर्स, त्याला जर आपण मल्टिप्लाय केलं, ती बॉल एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ज्या अंतराने मूव्ह झाली, ज्या डिस्टन्सनी मूव्ह झाली, ते असणार आहे डिस्प्लेसमेंट. समजतंय? ते अंतर म्हणजे काय असतं, डिस्प्लेसमेंट असतं. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, त्या दोघांचा जर गुणाकार केला, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, तर आपल्याला काय मिळतं, वर्क डन त्या ठिकाणी मिळतं. तर आपण थर्मोडायनामिक फोर्सची अशी डेफिनेशन करू शकतो, इफ पार्ट ऑफ अ बाउंड्री, या ठिकाणी एक पार्ट आहे बाउंड्रीचा, समजतंय? हा एक पार्ट आहे बाउंड्रीचा, या ठिकाणी मी ड्रॉ करतोय, तुम्हाला दिसतंय या ठिकाणी बाउंड्रीचा हा एक पार्ट आहे जो सुरुवातीला या ठिकाणी होता, त्यानंतर तो कालांतराने मूव्ह होऊन तो या ठिकाणी आला. म्हणजे जर बाउंड्रीचा एखादा पार्ट जर मूव्ह होत असेल अंडर द ऍक्शन ऑफ प्रेशर फोर्स, या ठिकाणी काय असतो, प्रेशर फोर्स गॅस एक्झर्ट करतो. when the part of a boundary of a system undergoes a displacement, त्याचं जर डिस्प्लेसमेंट झालं, आणि ते डिस्प्लेसमेंट काय होते, अंडर द ऍक्शन ऑफ प्रेशर. या ठिकाणी जो गॅसचा जो काही प्रेशर आहे त्या प्रेशरमुळे तिथे एक फोर्स तयार होतो, आणि त्या प्रेशरमुळे फोर्स तयार होऊन त्या ठिकाणी ती जी पार्ट आहे बाउंड्रीचा सिस्टीमचा, तो काय झाला, डिस्प्लेस झाला, तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेला. तर असं जर होत असेल तर त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, वर्क इज सेड टू बी डन. त्या ठिकाणी काहीतरी वर्क होत आहे असं आपण म्हणतो. समजतंय डेफिनेशन? किंवा आपण असे म्हणू शकतो, वर्क म्हणजे काय, एक एनर्जी ट्रान्सफर आहे विच इज असोसिएट विथ द फोर्स ऍक्टिंग थ्रू द डिस्टन्स. ज्यावेळेस फोर्स एका डिस्टन्स थ्रू काय होतं, ऍक्ट होतं, म्हणजे फोर्स हा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातो एका डिस्टन्स थ्रू, म्हणजे ते एका डिस्टन्स थ्रू ऍक्ट होतं, आपण असं देखील म्हणतो. त्यावेळेस त्या ठिकाणी जी एनर्जी ट्रान्सफर होते किंवा एनर्जी ट्रान्सफरचं जे असोसिएशन असतं त्यावेळेसचं, त्याला आपण म्हणतो वर्क असंही म्हणतो आपण. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, वर्क इज द ट्रान्सफर, एनर्जी ट्रान्सफर असोसिएट विथ द फोर्स ऍक्टिंग थ्रू द डिस्टन्स. त्यावेळेस फोर्स एका डिस्टन्स थ्रू ऍक्ट होतो. ओके, समजलं वर्क काय आहे ते? त्यानंतर तुम्हाला जर असं विचारलं, राईट अ शॉर्ट नोट ऑन
वर्क. तर तुम्ही या ठिकाणी त्याची डेफिनेशन लिहू शकता, त्याचा फॉर्म्युला लिहू शकता. या ठिकाणी मी तुम्हाला डेफिनेशन वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं. तुम्ही असेही डेफिनेशन लिहू शकता, वर्क इज सेड टू बी डन व्हेन फोर्स मूव्ह थ्रू द डिस्टन्स. ही वर्कची डेफिनेशन आहे. त्यानंतर तुम्ही असेही म्हणू शकता, इफ द पार्ट ऑफ द बाउंड्री ऑफ अ सिस्टम अंडरगोज द डिस्प्लेसमेंट अंडर द ऍक्शन ऑफ प्रेशर देन वर्क इज सेड टू बी डन. ही तुम्ही डेफिनेशन लिहू शकता. त्यानंतर आता वर्क बद्दल मी थोडीशी माहिती सांगतो की जर स्टेबल सिस्टीम असेल, स्टेबल स्टेबल म्हणजे काय? स्थिर. जर एखादी सिस्टीम स्थिर आहे, स्टेबल आहे, स्टेबल म्हणजे ही जर वॉल जर सिस्टीमची असेल, वॉल जी दाखवली मी तुम्हाला, ती जर स्टेबल असेल, एखादी सिस्टीम जर स्टेबल असेल तर याचा अर्थ असा होतो की सिस्टीमचं जी वॉल आहे ती मूव्ह होणार नाही, ती एका ठिकाणी फिक्स आहे. समजतंय? म्हणजे ही जर या ठिकाणी सपोज कन्सिडर करा एक सिस्टीम आहे, दिसतंय या ठिकाणी, या सिस्टीमची जी बाउंड्री ती कशी स्टेबल आहे, म्हणजे ही स्टेबल सिस्टीम आहे. म्हणजे ही बाउंड्री जर मूव्ह होत नसेल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, ही जी बाउंड्री आहे ती त्या ठिकाणी काय आहे? स्टेबल आहे, स्थिर आहे, तर ती मूव्ह होत नसेल म्हणजे त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काय असेल? झिरो असेल. त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काय होईल? झिरो होईल. समजतंय? डिस्प्लेसमेंट काय होईल मग त्या ठिकाणी? झिरो होईल. आणि जर डिस्प्लेसमेंट झिरो असेल तर त्या ठिकाणी जरी फोर्स असला तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट किती? झिरो. फोर्स इंटू झिरो म्हणजे काय? वर्क डन काय होईल? झिरो होईल. समजते? स्टेबल सिस्टीम मध्ये त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं हालचाल किंवा मोमेंट ही होत नाही. जर मोमेंट किंवा हालचाल होत नसेल त्या ठिकाणी तर आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काय आहे? झिरो आहे. त्या ठिकाणी जर डिस्प्लेसमेंट झिरो आहे तर वर्क डन किती? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू झिरो म्हणजे वर्क डन काय होईल? झिरो होईल. मग अशा स्टेबल सिस्टीममध्ये वर्क ट्रान्सफर किंवा वर्क डन किती असतं? झिरो असतं. तेच या ठिकाणी सांगितले. त्यानंतर वर्क डन जे आपण मेजर करतो त्याचं जे युनिट आहे ते युनिट असणार आहे किलो जूल किंवा जूलामध्ये आपण वर्क जूलमध्ये घेतो किंवा किलो जूलमध्ये घेतो, हे त्याचं युनिट आहे. त्यानंतर जर वर्क जर सिस्टीम बनवत असेल म्हणजे सिस्टीम जर वर्क तयार करत असेल, म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला फिगरमध्ये दाखवतोय, या ठिकाणी गॅस आहे, ह्या गॅसला जर मी हीट एनर्जी सप्लाय केली, दिसतंय? या गॅसला मी काय केली? हीट एनर्जी सप्लाय केली. तर ती हीट सप्लाय केल्यानंतर तो गॅस काय होतो? एक्सपांड होतो, प्रसरण पावतो. म्हणजे त्या गॅसचं टेम्परेचर वाढेल आणि त्याचं प्रेशर देखील वाढेल. मग त्या गॅसचा प्रेशर वाढल्यामुळे तो गॅस काय करेल? या ठिकाणी हा सिलेंडर आहे, त्यानंतर हा पिस्टन आहे. पिस्टन हा सिलेंडरमध्ये वरती खाली मूव्ह होऊ शकतो. समजतंय? वर खाली अप अँड डाऊन स्लाइड होऊ शकतो. मग हा गॅस जर या ठिकाणी गॅसमध्ये तयार होणारा प्रेशर जो आहे तो प्रेशर या पिस्टनवरती ऍक्ट होईल. समजतंय? हा जो पिस्टन तुम्हाला दिसतोय त्या पिस्टनवरती तो प्रेशर येणार आहे गॅसचा आणि तो पिस्टनला काय करेल? वरती ढकलेल. समजतंय? तो पिस्टनला काय करेल? वरती ढकलेल. म्हणजे हा पिस्टन काय होईल? वरती मूव्ह होईल. समजतंय? म्हणजे या ठिकाणी तो सुरुवातीला पहा, तो या ठिकाणी होता, त्यानंतर तो वरती मूव्ह झाला, जे की फिगर नंबर 2 मध्ये दिसतंय. दिसतंय या ठिकाणी तो पिस्टन या ठिकाणी आलेला आहे.
दिसतंय? हा गॅस एक्सपांड झाला म्हणजे हा पिस्टन काय झाला, वरती मूव्ह झाला. या ठिकाणी होता, इथून तो इथपर्यंत आला. ओके, म्हणजे या ठिकाणी हा जो सिस्टीम मधला जो काही गॅस आहे, ही जी सिस्टीम आहे आतमधली, या सिस्टीम मध्ये जो काही गॅस आहे तो गॅस काय होतोय, एक्सपांड होतोय. आणि एक्सपान्शन झाल्यामुळे तो गॅस काय करतोय, त्या सिस्टीम मध्ये काय होतंय, वर्क तयार करतो. म्हणजे सिस्टीम वर्क तयार करते. समजलं? या सिस्टीमने स्वतःच काय केलं, वर्क तयार केलंय. मग हे जे वर्क डन आहे ते आपण काय घेतो, पॉझिटिव्ह घेतो. ते काय घेतो आपण, पॉझिटिव्ह. कधी घेतो पॉझिटिव्ह वर्क डन, जर ते सिस्टीम वर्क डन तयार करत असेल, म्हणजे वर्क डन बाय सिस्टीम. आणि ते वर्क डन कोणावरती अप्लाय होतं, ते सराउंडिंग वरती. त्यानंतर ते सराउंडिंग जे आहे, बाहेरची सराउंडिंग, त्यावरती ते वर्क डन अप्लाय होत असतं. ओके, समजताय? म्हणजे वर्क डन कुणी तयार केलं, वर्क डन इज क्रिएटेड बाय सिस्टीम, देन दिस वर्क डन इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. समजलं? आता वर्क डन निगेटिव्ह कधी घ्यायचं, तर वर्क डन पॉझिटिव्ह कधी असतं, त्याचं एक्झाम्पल सांगितलं मी, एक्सपान्शन ऑफ गॅस इन पिस्टन सिलेंडर असेंबली. म्हणजे या ठिकाणी हा जो गॅस आहे तो काय होतोय, एक्सपांड होतोय. आणि एक्सपांड झाल्यानंतर तो गॅस काय करतोय, पुश करतोय पिस्टनला. या पिस्टनला काय केलं, पुश केलं, म्हणजे त्याने ढकललं वरच्या दिशेने, तो गॅस एक्सपांड झाल्यानंतर. म्हणजे हे जे वर्क डन आहे ते आपण काय घेतो, पॉझिटिव्ह घेतो. त्या गॅसने ते वर्क तयार केलेलं आहे, तो एक्सपांड झाल्यामुळे. समजतंय? त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी दुसरी फिगर तुम्हाला दिसतीये, ते एक्झाम्पल आहे निगेटिव्ह वर्क निगेटिव्ह कधी घ्यायचं. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की सुरुवातीला गॅस हा जास्त जागेमध्ये भरलेला आहे. म्हणजे यामध्ये देखील दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये मी एक सिलेंडर घेतला, हा सिलेंडर तुम्हाला दिसतोय. त्यानंतर एक पिस्टन घेतला, हा पिस्टन आहे. समजतंय? या ठिकाणी देखील एक पिस्टन आहे आणि एक सिलेंडर आहे. सपोज या ठिकाणी सिलेंडर मी तुम्हाला दाखवतो एरोनी. या ठिकाणी एक सिलेंडर आहे आणि एक पिस्टन अरेंजमेंट मी परत एकदा घेतली. आणि या सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंटमध्ये जो आतला भाग आहे त्यामध्ये एक गॅस मी जर ठेवला आणि तो गॅससाठी सुरुवातीला जागा जास्त असते, त्यानंतर मी काय केलं, ह्या पिस्टनवरती लोड अप्लाय केला. हा जो पिस्टन आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, या पिस्टनवरती काय केलं, मी एक फोर्स एक्झर्ट केला डाउनवर्ड डायरेक्शन. समजतं? याच्यावरती एक डाउनवर्ड डायरेक्शन मी फोर्स एक्झर्ट केला. तर हा फोर्स एक्झर्ट केल्यामुळे हा पिस्टन जो सुरुवातीची पोझिशन आहे या ठिकाणी, तिथून तो खाली मूव्ह झाला इथपर्यंत. समजतंय? इथून तो खाली इथपर्यंत मूव्ह झाला, जसं फिगर नंबर नेक्स्ट फिगर मध्ये दिसत आहे. मग खाली मूव्ह झाल्यानंतर त्या ठिकाणी पिस्टनसाठी जी जागा आहे, समजतंय, तो या ठिकाणी आला आता. तर या ठिकाणी सुरुवातीला गॅस हा जास्त जागेमध्ये होता, तो आता एकदम कमी जागेमध्ये काय होईल, तो आपण कॉम्प्रेस केलेला आहे, कमी जागेमध्ये भरला ना आता तो गॅस. तो पिस्टन काय करेल, खाली येत असताना तो जो गॅस आहे तो गॅसला काय करेल, दाबून एका कमी जागेमध्ये तो फिल करतो. या ठिकाणी पहा, सुरुवातीला ती पिस्टन गॅस एवढ्या जागेवरती होता, त्यानंतर तो गॅस काय झाला, एकदम कमी जागेवरती तो कॉम्प्रेस झाला. समजतंय? या ठिकाणी आपण काय करतोय, बाहेरून काय करतोय, या पिस्टन
या सिस्टीमवरती वर्क अप्लाय करतोय. इथं सिस्टीम वर्क तयार करत नाहीये, आपण बाहेरून म्हणजे सराउंडिंग मधून काय करतोय, त्या सिस्टीममध्ये सिस्टीम वरती वर्क अप्लाय करत आहे. पहिल्या केसमध्ये काय केलं होतं, सिस्टीमने वर्क तयार केलं होतं, त्यामुळे ते आपण पॉझिटिव्ह घ्यायचं. दुसऱ्या केसमध्ये सिस्टीम वर्क तयार करत आहे, तर आपण सिस्टीमवरती त्या गॅसवरती बाहेरून वर्क अप्लाय करतोय, जेणेकरून तो गॅस काय होतो, कॉम्प्रेस होतोय, एका कमी जागेमध्ये बसेल. ओके, म्हणजे तिथे आपण वर्क अप्लाय करतोय. मग अशा ठिकाणी आपण ते वर्क डन जर आपण सिस्टीमवरती करत असाल, वर्क डन आपण सिस्टीमवरती अप्लाय करत असाल, वर्क डन अप्लाय ऑन द सिस्टीम, दिस वर्क डन इज टेकन ॲज निगेटिव्ह. ते वर्क डन आपण काय घेतो, निगेटिव्ह घेतो. आणि त्याचं जर एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर मी त्याचं एक्झाम्पल घेऊ शकतो, कॉम्प्रेशन ऑफ द गॅस. या ठिकाणी गॅस काय होतो, कॉम्प्रेस होतोय. एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल मध्ये समजलं, वर्क डन पॉझिटिव्ह कधी घ्यायचं, वर्क डन निगेटिव्ह मध्ये कधी घ्यायचं. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो आपला युनिट आउटकम आहे 1B, इंटरप्रिट द स्पेसिफाईड थर्मोडायनामिक लॉ. जे थर्मोडायनामिक लॉ तुम्हाला स्टडी करायचे ते तुम्हाला इंटरप्रिट करता आलं पाहिजे, की फर्स्ट लॉ कोणता, सेकंड लॉ कोणता, ते देखील तुम्हाला या युनिट्स मध्ये शिकायचं आहे, ते इंटरप्रिट करायचं आहे. मग हा इंटरप्रिट द स्पेसिफाईड थर्मोडायनामिक लॉ हे आपलं युनिटचं आउटकम आहे 1B. ते आपण युनिटचं आउटकम या ठिकाणी पाहूयात. तर सुरुवातीला आपण जे थर्मोडायनामिक लॉ शिकणार आहोत तो आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अतिशय सोपा आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स याचे काही स्टेटमेंट्स आहेत, काही 2-3 वाक्य आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत आणि ते सर्व म्हणजेच फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असणार आहे. तर याचं पहिलं स्टेटमेंट आहे, हीट अँड मेकॅनिकल वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल. हीट अँड मेकॅनिकल वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल. याचा अर्थ असा होतो की मी हीटचं रूपांतर मेकॅनिकल वर्कमध्ये करू शकतो, तसंच मेकॅनिकल वर्कचं कन्व्हर्जन मी हीटमध्ये करू शकतो. त्याला आपण म्हणतो मेकॅनिकल वर्क आणि हीट हे कसे एकमेकांमध्ये आपण कन्व्हर्टेबल करू शकतो एकमेकांमध्ये. समजतंय, म्हणजे ते कसे म्युच्युअली कन्व्हर्टेबल आहेत एकमेकांमध्ये. म्हणजे पूर्णपणे हीटचं रूपांतर आपण वर्कमध्ये करू शकतो, संपूर्णपणे वर्कचं रूपांतर आपण हीटमध्ये करू शकतो, व्हाईस वर्सा. त्यालाच आपण म्हणतो हीट अँड मेकॅनिकल वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल. हे कोण सांगतं, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. समजलं, म्हणजे हीटचं 100% रूपांतर मी मेकॅनिकल वर्कमध्ये करू शकतो, मेकॅनिकल वर्कचं सुद्धा मी 100% वर्क हीटमध्ये रूपांतर करू शकतो. याचाच अर्थ असा असतो की हीट अँड मेकॅनिकल वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल. म्हणजे ते एकमेकांमध्ये आपण 100% ते कन्व्हर्जन त्यांचं एकामधून दुसऱ्यामध्ये आपण करू शकतो. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट आहे, अकॉर्डिंग टू धिस लॉ व्हेन अ क्लोज सिस्टीम, जर एखादी क्लोज सिस्टीम आहे, बंदिस्त अशी सिस्टीम असेल आणि त्या ठिकाणी जर थर्मोडायनामिक सायकल घडत असेल, तर त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो नेट हीट ट्रान्सफर, म्हणजे जेवढी काही हीट ट्रान्सफर होते तेवढंच त्या ठिकाणी काय होईल, इक्वल अमाऊंटमध्ये काय होईल, वर्क ट्रान्सफर होईल. समजतंय, म्हणजे जसं की या ठिकाणी दिसतंय एक क्लोज सिस्टीम आहे, ह्या क्लोज सिस्टीम मध्ये जेवढी काही नेट हीट ट्रान्सफर होणार आहे आतमध्ये, त्या सिस्टीमच्या आतमध्ये, तेवढंच त्या ठिकाणी काय होईल,
नेट वर्क ट्रान्सफर देखील होईल. मग तेवढ्याच अमाऊंटमध्ये काय होणार आहे, वर्क ट्रान्सफर होणार आहे. म्हणजेच जे काही नेट हीट त्या सिस्टीमला भेटते त्याचं 100% रूपांतर हे वर्क मध्ये होणार आहे आणि ते वर्क आपण दुसरीकडे ट्रान्सफर करणार. समजतंय? आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स त्याचं या ठिकाणी आपण इक्वेशन घेऊ शकतो. Q इज इक्वल टू Q म्हणजे जर आपण या ठिकाणी हीट सप्लाय केली Q जर आपण हीट सप्लाय केली सिस्टीमला तर ती हीट त्या हीटचा काही पार्ट हा वर्कसाठी यूज होईल, वर्क तयार करण्यासाठी, आणि उरलेला पार्ट जो आहे रिमेनिंग पोर्शन तो त्या सिस्टीमच्या आतमध्ये इंटरनल एनर्जी म्हणून त्या ठिकाणी स्टोअर होईल. हेच कोण सांगतं? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. त्यानंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स स्टेट करतो की जी एनर्जी आहे, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड, एनर्जी ही आपण तयार करू शकत नाही, तसंच ती एनर्जी आपण नष्ट देखील करू शकत नाही, और नॉर डिस्ट्रॉय. फर्स्ट लॉ काय स्टेट करतो? एनर्जी आपण तयार करू शकत नाही, म्हणजे एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड, एनर्जी आपण नवीन एनर्जी तयार करू शकत नाही, तसंच नॉर बी डिस्ट्रॉय, एनर्जी आपण नष्ट देखील करू शकत नाही. बट वी कॅन कन्वर्ट और ट्रान्सफॉर्म वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. परंतु आपण एनर्जीचं एका रूपापासून दुसऱ्या रूपामध्ये एनर्जीचं रूपांतर करू शकतो. समजतंय? हे कोण सांगतं? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय सांगतो? एनर्जी आपण तयार करू शकत नाही, म्हणजे एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, तसंच एनर्जी आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही, म्हणजे एनर्जी कॅन नॉट बी डिस्ट्रॉय, एनर्जी ही नष्ट करता येत नाही. बट वी कॅन कन्वर्ट एनर्जी इंटू वन फॉर्म इंटू अनदर फॉर्म, म्हणजे एका फॉर्म मधून त्या एनर्जीचं रूपांतर आपण दुसऱ्या फॉर्म मध्ये रूपांतर आपण करू शकतो. जसं की आपण कायनेटिक एनर्जीचं रूपांतर पोटेन्शियल एनर्जी मध्ये करू शकतो, तसंच पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर आपण कायनेटिक एनर्जी मध्ये करू शकतो. जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो, कायनेटिक एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इनटू द पोटेन्शियल एनर्जी अँड व्हाइस वर्सा, पोटेन्शियल एनर्जी ऑल्सो कन्वर्टेड इनटू द कायनेटिक एनर्जी अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. हे देखील तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स नुसार, according to the first law of thermodynamics, when system undergoes a change of state, जर सिस्टीम मध्ये काही स्टेट किंवा त्या स्टेट मध्ये जर बदल होत असेल सिस्टीमच्या, तर त्या ठिकाणी आपण हीट ट्रान्सफर आणि वर्क ट्रान्सफर घडतंय असं आपण म्हणतो. समजतंय? जर एखाद्या सिस्टीमची स्टेट जर चेंज होत असेल तर त्या ठिकाणी काहीतरी वर्क ट्रान्सफर किंवा हीट ट्रान्सफर घडत आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. ओके, हे देखील फर्स्ट लॉ मध्ये आपण कन्सिडर करतो हे स्टेटमेंट देखील. तसंच फर्स्ट लॉ काय सांगतो? जी नेट एनर्जी स्टोअर जी झालेली आहे सिस्टीम मध्ये, त्या एनर्जीला आपण काय म्हणतो? स्टोअर एनर्जी और टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम. जी काही नेट एनर्जी सिस्टीम मध्ये स्टोअर झालेली आहे त्याला आपण स्टोअर एनर्जी म्हणतो. ओके, फर्स्ट लॉ समजलं तुम्हाला?
परत एकदा सांगतो फर्स्ट लॉ, हीट अँड मेकॅनिकल वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल. हीट आणि वर्क जे आहे ते एकमेकांमध्ये आपण त्याचं कन्व्हर्जन करू शकतो. त्यानंतर पुढचं स्टेटमेंट आहे according to this law, when a closed system undergoes a thermodynamic cycle, जर एखाद्या क्लोज सिस्टीम मध्ये थर्मोडायनामिक सायकल घडत असेल तर त्या ठिकाणी नेट हीट ट्रान्सफर इज ऑलवेज इक्वल टू नेट वर्क ट्रान्सफर. त्या ठिकाणी जेवढे हीट ट्रान्सफर होते नेट हीट ट्रान्सफर तेवढंच त्या ठिकाणी काय होईल, नेट वर्क ट्रान्सफर होईल. हे देखील कोण सांगतं, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगतं. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नुसार आपण काय म्हणू शकतो, हीट सप्लाय Q इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. हा देखील फॉर्म्युला तयार होतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नुसार. त्यानंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो, एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉय. एनर्जी आपण तयार करता येत नाही किंवा तयार करू शकतच नाही, आपण एनर्जी तयार करताच येत नाही, किंवा ती एनर्जी जी काही आहे ती एनर्जी आपण नष्ट देखील करू शकत नाही. परंतु आपण एनर्जीचं एका रूपापासून दुसऱ्या रूपामध्ये कन्व्हर्जन एनर्जीचं आपण करू शकतो. तसंच अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ, जर एखाद्या सिस्टीम मध्ये स्टेट मध्ये जर चेंज होत असेल तर त्या ठिकाणी काहीतरी हीट ट्रान्सफर आणि वर्क ट्रान्सफर घडते, आपण असं देखील म्हणतो. अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ, नेट हीट ट्रान्सफर इज स्टोअर विथिन द सिस्टीम. दिस इज कॉल्ड ॲज स्टोअर एनर्जी. त्याला आपण स्टोअर एनर्जी देखील म्हणतो.